जय शिवराय। अनेक धारकरी मित्रांनी फोन करून सांगितलं की राजा महाराज 7 शतक या ग्रंथाविषयी आम्हाला काही माहिती दिली तर फारच बरं होईल। तसा 7 शतक ग्रंथ 100 पदाचा ग्रंथ आहे आणि तो धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांनी लिहिलेला आहे। शहाजी महाराज हे स्वतः संस्कृत तज्ञ होते। शास्त्रे व कला यांचे भोक्ते होते। छत्रपती शिवाजी महाराजही यांनी आपल्या दरबारामध्ये अनेक विद्वान पंडितास राजाश्रय दिला होता। म्हणजे शहाजी महाराज ज्याप्रमाणे 75 विद्वान पंडितांना आपल्या दरबारात ठेवायचे, 12 भाषा ललित नरेशाने आकर्णिले असे जयराम पिंडेंनी त्यांचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे। त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजही आपल्या दरबारामध्ये विद्वान पंडितांना ठेवायचे। एका श्लोकामध्ये संभाजी महाराजच म्हणतात की सोयम यश गडो नरेंद्र वैरते प्रासाद हर्मेंद्रटे मेरा पपा रम्य रापन चत्वरेक्ष परितम पूर्णे सरोबी नर्वे विद्वद वैदिक वैद्य वर्य गणंके राधेच समंत्रिबी। म्हणजे अनेक शास्त्राचे जाणकार विद्वान पंडित असे महाराजांच्या दरबारात राहत होते। तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची ही तिसरी पिढी यास अपवाद नव्हती। युद्ध कलेसोबत महाराजांनी शास्त्राचाही अभ्यास संभाजी महाराजांच्या हातून घडून आणला। छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एक असामान्य पिता आपल्या राज्याच्या वारसाच्या शिक्षणाची योग्य व्यवस्था केल्याशिवाय कसा राहील। केशव पंडितांसारखा विद्वान गुरु त्यांच्या मार्फत संभाजी राजांच्या शिक्षणाची महाराजांनी सोय केली आणि केशव पंडितांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं जेव्हा शिक्षण सुरू झालं, आश्चर्य कराल की युवराजपदी असतानाच त्यांनी 884 श्लोकाचा राजनीतीपर बुधभूषण हा ग्रंथ रचला। आपण बुधभूषणवर या अगोदरचा एक व्हिडिओ केलेलाच आहे। संभाजी महाराज 8.5 वर्षाचे असताना ज्यावेळेस महाराजांनी आग्र्याच्या कैदेतून निसटल्यानंतर त्यांना ज्याप्रमाणे मथुरेला ठेवलं, मराठी साम्राज्याची छोटी बखर किंवा चित्रगुप्त बखरमध्ये रघुनाथ यादव म्हणतात की काशी पंत संभाजी महाराजांना उत्पत्तीची विद्या शिकू लागले। सारस्वत, अमरकोश, रघुवंश, सिद्धांत कौमुदी, मुक्तावली अशा सारख्या उत्पत्ती शास्त्रामध्ये प्रवीण केले, अत्यंत चतुर झाले असं वर्णन त्या चित्रगुप्त बखरमध्ये आहे। आणि एक विशेष मध्ये अनुपुराणमध्ये सुद्धा याचं वर्णन आपल्याला मिळते। आमचे वासुदेव सीताराम बेंद्रे इंग्लंडला गेले आणि इंग्लंडच्या आर्काइव्ज मध्ये काही दप्तर होते। एक राजांचं दप्तर होतं, तिथल्या राजाचं पत्र आम्हाला लिहिले नव्हते। पत्र सुरतकर आणि वखारकर इंग्रजांना लिहिले होते आणि मजकूर मात्र आमच्याविषयी होता। त्यावेळेस एक पत्र इतकं सुंदर निघालं। इंग्लंडचा राजा म्हणतो, इट विल बी नेसेसरी फॉर यू टू मेक अँड ऑलवेज कीप ए ट्रिक्स confederacy with Sambhaji Raja, who is warlike prince, and thus be the most careful of his honor or of his keeping his legs. All those Indian princes will keep their confederacy. म्हणजे इंग्लंडचा राजा म्हणतो की युद्धाचं दुसरं नाव जर कुठलं असेल तर ते छत्रपती संभाजी महाराज आहे, नव्हे तर जणू युद्धच म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आहे, वॉरलाइक प्रिन्स।
म्हणून त्यांच्याशी सौजन्याने वागा, त्यांची मदत घ्या. आणि एकदा का तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांची मदत घेतली तर तुम्हाला इतर कुणाची मदत घेण्याची काही गरज पडणार नाही. अनुपुराणमध्ये गोविंद परमानंद नेवासकर यांचे नातू यांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. सर्वेपी प्रतिता प्रताप भरिता प्रौढाह बाडंबरा प्रारब्ध प्रचुरास्तव हर हरे त्या भाष्यमाना भटा स्वानंद सकुतल भव महामंत्रोन्नता मंत्रिना शंभो छत्रपते सहैव सकला चक्षु परम विस्मयम. अगदी युद्धामध्ये आपल्या पित्यांची भवानी तलवार घेऊन संभाजी महाराज जेव्हा युद्धात उतरत होते ना, आणि हर हर महादेवाची गर्जना करून जेव्हा युद्ध करत होते, तर आपले काय परके काय सर्वच विस्मय चकित नजरेनं संभाजी महाराजांकडे पाहत होते की फक्त युद्ध करावं तर ते फक्त छत्रपती संभाजी महाराजांनीच. इतकं वर्णन म्हणजे अगदी शास्त्र आणि शस्त्र यांचा अद्भुत मेळ असणारे संभाजी महाराज. आज आपण 7 शतक या ग्रंथाविषयी बोलतोय. 7 शतक 100 पदाचा ग्रंथ आहे. अगदी आयुष्याच्या शेवटी त्यांच्यावर काय प्रसंग आले होते. म्हणतात ना व्याख्यानकार, 12-12 आघाडीवर संभाजीराजे लढत होते. निश्चितच महाराजांनी इतके शत्रू कधी अंगावर घेतले नाही, पण छत्रपती संभाजी महाराजांच्या वेळेस परिस्थिती बदलली होती. 7.5 लाखाची सेना घेऊन औरंगजेब महाराष्ट्राच्या छाताळावर आला होता. आणि अशा वेळेस संभाजी महाराजांनी 7 शतक ग्रंथ लिहिला. आध्यात्मिक ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये संभाजी महाराज म्हणतात, फार सुंदर वर्णन केलेलं आहे संभाजी महाराजांनी. अति प्रबल घेरे रहे 8 जाम मोही दीनबंधु अब क्यों न पुकारी हो. हे दीनदयाळा भगवान परमेश्वरा, 8 प्रहर म्हणजे दिवस रात्रीचे 8 प्रहर, 1 प्रहर म्हणजे 3 तासाचा 24 तास. हे देवा मी 8ही प्रहर या शत्रूच्या गराड्यात घेरलेला आहो. शत्रूनं मला घेरलेला आहे. हे परमेश्वरा, अशा वेळेस मी तुझी आठवण नाही करू तर मी कोणाची करू. अति प्रबल घेरे रहे 8 जाम मोही दीनबंधु अब क्यों न पुकारी हो. सबई संकट नेवाई एक कोरता के जब जानी हो जू जब मोतन निहारी हो. हे दीनदयाळा, हे भगवान परमेश्वरा, मी तर तुझी नित्य आठवण करतो आणि तुझ्या मदतीची याचना सुद्धा करतो. देवा, तू सुद्धा माझ्या मदतीला यावं अशी माझी प्रार्थना आहे. तो न भ्रांती कब हिरन कश्यप को विदारी उर. भ्रांती हिरन कश्यप को विदारी उर. तो न भ्रांती कब मेरे दुष को विदारी हो. हे परमेश्वरा, ज्याप्रमाणे तू नरसिंह अवतार घेऊन त्या हिरण्य कश्यपला फाडलं, त्याप्रमाणे हे दुःख फाडण्यासाठी तू पुन्हा एकदा नरसिंह अवतार घे. या संभाजी महाराजांना हेही म्हणायचं आहे की परमेश्वरा, म्हणजे हे माझ्या पित्या छत्रपती शिवाजी महाराज, तू जसा अफझल्याला फाडला तसा तू हे माझं दुःख फाडण्यासाठी पुन्हा एक वाळ जन्म घे, असं संभाजी महाराजांना सांगायचं आहे. शंभराज कहे मेरी पत तू हात रहे, मेरे मन रहे तुम बिन लगावे तिर. माझी पत देवा तुझ्याच हातात आहे. माझ्या सदैव मनात विराजमान असलेल्या ह्या भगवान श्रीकृष्णा, या संकटाच्या भवसागरातून तू मला दूर ने. शंभराज कहे सुनी दीन दयाल सो,
मेरी हंसी भय तेरी हंसी है, तेरी हंसी है. हे देवा, माझा पराभव झाला ना, तो माझा पराभव नाही आहे, तो तुझाच पराभव आहे. कारण तुझं मी नाम सदैव चिंतित राहतो, तुझं स्मरण करत राहतो. हे देवा, माझं हसं झालं ना, ते माझं हसं नाही आहे देवा, ते तुझं हसं आहे. संभाजी महाराजांचा 7 शतक ग्रंथ वाचल्यावर खरंच डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. सीता पगनश चंद के भजिके संत समाज, 7 शतक ग्रंथई लिखो संतन के हित काज. मोमन मधुकर संत हित भरो ग्रंथ रसविंद, चित्रकूट के सिरलान के पग पग अरविंद. जोरस पाई सके तके सनकादिक सुख से, शंभराज शंगराज मुनि गिरजा गिरा गणेश. उपालंब कई विने कई जगत शीश कई, ज्ञान ब्रह्म निरूपम कुछ कैरो. जाते बाढ़त ज्ञान, जाते बाढ़त ज्ञान.